आज लाखो शिवसैनिक एकच गोष्ट म्हणतात, बाळासाहेब आमचे गुरु आहेत. पण एक प्रश्न, ज्यांनी लाखो लोकांना घडवलं त्या बाळासाहेबांना कोणी घडवले? त्यांच्या विचारांचा, त्यांच्या भाषेचा, त्यांच्या हिंदुत्वाचा आणि त्यांच्या आक्रमक नेतृत्वाचा गुरु कोण होता? आज जाणून घेऊया बाळासाहेबांच्या आयुष्यातील त्या गुरूंची गोष्ट. पहिले गुरु प्रबोधनकार ठाकरे. बाळासाहेबांचे वडील, पण त्याहून मोठं म्हणजे त्यांचे पहिले वैचारिक गुरु. मराठी अस्मिता, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती, समाज सुधारणेची जिद्द आणि तडजोड न करण्याचा स्वभाव हे बाळासाहेबांना वारशात मिळालं. एवढंच नाही, मार्मिक हे नाव आणि शिवसेना हे नावही प्रबोधनकारांनीच सुचवलं होतं. दुसरे गुरु आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. बाळासाहेब म्हणायचे, बाळबोध बोलणं आणि बाळबोध लिहिणं मी अत्र्यांकडून शिकलो. त्यांच्या भाषेची धार, वक्तृत्वातील उपरोध आणि जनतेच्या मनात थेट पोचणारी शैली यामागे अत्रेंचा मोठा प्रभाव होता. मार्मिकचा पहिला अंकही अत्र्यांच्या जन्मदिवशी प्रकाशित करण्यात आला होता. तिसरे गुरु बाबूराव पेंटर. एक दिवस त्यांनी बाळासाहेबांची चित्र पाहिली आणि प्रबोधनकारांना सांगितलं, या मुलाला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवू नका, त्याचा नैसर्गिक हात नष्ट होईल. त्या एका सल्ल्यामुळे बाळासाहेबांनी कला महाविद्यालयात प्रवेशच घेतला नाही. स्वतः बाळासाहेब नंतर म्हणाले, 60 रुपये फुकट गेले, पण माझा हात वाचला. चौथे गुरु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हिंदुत्व, राष्ट्रवाद, निर्भीड भूमिका आणि गर्व से कहो हम हिंदू है या विचाराचा राजकीय आविष्कार यावर सावरकरांच्या विचारांचा स्पष्ट प्रभाव दिसतो. म्हणून बाळासाहेब एका दिवसात घडले नाहीत. प्रबोधनकारांकडून विचार मिळाले, अत्र्यांकडून शब्द मिळाले, बाबूराव पेंटरांकडून कुंचल्याला धार मिळाली आणि सावरकरांकडून हिंदुत्वाला दिशा मिळाली. आणि महाराष्ट्राला मिळाले हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. कारण महान नेते जन्माला येत नाहीत, महान गुरूंच्या संस्कारातून घडत असतात. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.